धाराशिवच्या ढोकी परिसरात बर्ड फ्लूने आतापर्यंत 32 कावळ्यांचा मृत्यू। जिल्हाभरातून 300 पेक्षा अधिक कोंबड्यांचे नमुने तपासणीसाठी पाठवले प्रयोगशाळेत। नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन। यवतमाळमध्ये टवाळखोर टोळक्याचा धुमाकूळ। प्राणघातक हल्ल्याचा आरोप असलेल्या टोळक्यानं साक्षीदार युवकाच्या घरावर हल्ला करत धमकावलं। परिसरातील सीसीटीव्हीमध्ये घटना कैद। हिंगोलीच्या औंढा नागनाथमध्ये मोठ्या उत्साहात रथ उत्सव संपन्न। महाशिवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी रथ उत्सवाची परंपरा। शिवपार्वती विवाह सोहळाही पार पडला। हर हर महादेवाच्या घोषात औंढा नगरी दुमदुमली। खंडोबाच्या जेजुरी नगरीची ग्रामदेवता जानाई देवीच्या पालखी सोहळ्याला सुरुवात। हजारो भाविकांची दर्शनासाठी गर्दी। या यात्रेत पालखीचं उत्साहात स्वागत। करमाळ्यात शेटफळ नागोबाचे येथे नागनाथ महाराजांची यात्रा संपन्न। छबिना मिरवणुकीत 200 पेक्षा जास्त तरुणांकडून लेझिम प्रात्यक्षिक सादर। नाशिकच्या सुंदर नारायण मंदिर जीर्णोद्धारासाठी निधी प्राप्त। शासनाकडून 98,49,955 रुपयांचा निधी। मंदिराचं रखडलेलं काम लवकरच मार्गी लागेल अशी नाशिककरांना अपेक्षा। गोंदियाच्या नवेगाव बांध परिसरात बिबट्याचा वावर। बिबट्याच्या मुख्य रस्त्यावरील भ्रमंतीचा व्हिडिओ। चारचाकी वाहन चालकाकडून कैद। परिसरातील नागरिकांमध्ये भीती। नाशिक जिल्ह्यातील 82% शाळांचं गुणवत्ता मूल्यांकन पूर्ण। शिक्षण विभागाची माहिती। 12वी पर्यंतच्या सर्व शाळांचं गुणांकन सुरू। उर्वरित शाळा आणि महाविद्यालयांच्या नोंदणीसाठी 15 मार्चपर्यंत मुदत। धाराशिवच्या उमरगा येथे 4 आणि 5 मार्चला महाआरोग्य शिबिराचं आयोजन। माजी केंद्रीय मंत्री भगवंत खुबा यांच्या हस्ते होणार उद्घाटन। या शिबिरात दिव्यांग वयोवृद्धांना आरोग्यविषयीचं साहित्य वाटप होणार।